नमस्कार. मितालीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण थोडीशी वेगळी अशी पुरणपुरी कशी करायची ते बघणार आहोत. ही पुरी करायला अगदी सोपी आहे. याआधी मी पुरणपोळी तसंच पुरणपोळी बिघडली तर काय करायचं हे दोन्ही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेही व्हिडिओ तुम्ही बघू शकता. चला सुरुवात करूया. पुरणपुरीसाठी आपल्याला घ्यायची आहे हरभऱ्याची डाळ 2 वाट्या. ही 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे. डाळ धुवून घेतलेली आहे. तुम्हाला दाखवण्यासाठी या डब्यात ही एकत्र 2 वाट्या डाळ घेतलेली आहे. कुकरला डाळ शिजवताना मात्र मी ही 2 डब्यात डिवाइड करून ठेवणार आहे. डाळ 2 डब्यांमध्ये घेतलेली आहे. ही कुकरला शिजवून घेऊया. डाळ शिजतीये तोपर्यंत कणिक भिजवून घेऊया. 2 वाट्या कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ, अर्धी वाटी मैदा घेऊया, चवीपुरतं मीठ आणि 1 टेबलस्पून तेल घालूया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता थोडं थोडं पाणी घालून कणिक पुरीसारखी घट्टसर भिजवायची आहे. कणिक भिजवून झालेली आहे. थोडंसं तेल लावून मळून घेऊया. हे अर्धा तास झाकून ठेवूया. डाळही शिजवून झालेली आहे. हे बघा एकदम मस्त मऊ झालेली आहे. पुरणासाठी डाळ अशी छान शिजवून घ्यायची. शिजलेली डाळ चाळणीवर निथळून घ्यायची. यातील सगळं पाणी निघून जाईपर्यंत डाळ 5 मिनिटं अशीच ठेवायची. हे बघा दुसऱ्या डब्यातली डाळही अगदी मऊ शिजलेली आहे. यातलंही पाणी काढून घेऊया. हे डाळीतलं पाणी म्हणजेच हा कट राहिलेला आहे. याची कटाची आमटी करू शकता. सगळी डाळ पातेल्यात काढून घेतलेली आहे. यामध्ये 2 वाट्या गूळ घालूया. याऐवजी तुम्ही 1 वाटी गूळ 1 वाटी साखर असंही घेऊ शकता. पुरण शिजवून घेऊया. पुरणपुरीलाही पुरणपोळीसारखंच पुरण तयार करून घ्यायचे. याआधी मी पुरणपोळीचा व्हिडिओही अपलोड केलेला आहे. त्यामध्ये पुरण शिजवण्याची मेथड दाखवलेली आहे. तो व्हिडिओही तुम्ही बघू शकता. पुरण शिजवून झालेलं आहे. हे बघा हे असं एका ठिकाणी गोळा व्हायला लागलेलं आहे. आणि पुरण तयार झाल्याची अजून एक खूण म्हणजे पुरणामध्ये चमचा असा घालून ठेवला की तो आहे असा राहतो, पडत नाही. म्हणजेच पुरण तयार झालेलं आहे. गॅस बंद करूया. यामध्ये आता अर्धा चमचा किसलेलं जायफळ, अर्धा चमचा वेलची पावडर घालूया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे असंच गरम गरम वाटून घेऊया. पुरण तुम्ही पुरण यंत्रातून किंवा पुरण वाटण्याची जाळी मिळते त्यावरही वाटून घेऊ शकता. पुरण वाटून झालेलं आहे. कणिकही छान भिजलेली आहे. पुऱ्या करायला घेऊया. कणकेच्या अशा 2 छोट्या गोळ्या घ्यायच्या. त्या थोड्याशा लाटून घ्यायच्या. त्यानंतर पुरणाचा छोटा गोळा घ्यायचा. तो त्यावर ठेवून थोडंसं प्रेस करून घ्यायचं. अगदी कडेपर्यंत घ्यायचं नाही. थोडंसं अंतर ठेवायचं. नाहीतर काय होतं पुरण फुटून बाहेर येतं. पुरण बाहेर येऊन तेलही खराब होतं. यावर आता दुसरी पुरी ठेवायची आणि कडेने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं. कडा अगदी व्यवस्थित बंद करून घ्यायची. हे बघा कडा अगदी व्यवस्थित बंद केलेले आहेत. आता अगदी हलक्या हाताने पुरी लाटून घ्यायची. कणिक खूप छान भिजलेली आहे, त्यामुळे पुरीला पीठ सुद्धा लावण्याची आवश्यकता नाहीये.
तुम्हाला अगदी गरज वाटली तरच थोडंसं पीठ लावा. हे बघा, पुरी सगळ्या बाजूंनी व्यवस्थित लाटली गेलेली आहे. पुरणही कडेपर्यंत गेलेलं आहे. पुरी तळून घेऊया. पुरी तेलात टाकल्यानंतर त्यावर असं तेल उडवायचं, म्हणजे पुरी छान फुगते. पुऱ्या तळण्यासाठी तेल खूप तापवायचं नाही, नाहीतर पुरी पटकन तळली जाते आणि आतमध्ये कच्चीच राहते. त्यामुळे तेल गरम झाल्यानंतर मीडियम फ्लेमवरच पुऱ्या तळायच्या. पुरी मस्त फुगलेली आहे. पुरी दोन्ही बाजूंनी तळून झालेली आहे. काढून घेऊया. अशाच बाकीच्याही पुऱ्या तळून घेऊया. या पुऱ्या करताना एक एक पुरी लाटून लगेच तळायची. या पुऱ्या जास्त वेळ करून ठेवून मग तळल्या तर तेलात टाकल्यानंतर पुरण बाहेर येऊ शकतं. या पुऱ्या खूप छान लागतात. तुम्ही नक्की करून बघा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगा. रेसिपी आवडली असल्यास एक लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या रेसिपींसह. तोपर्यंत नमस्कार.